खोपोली येथील शिवसैनिक मंगेश काळोखे यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली होती आणि त्यानंतर अनेक वेगळे विषय आमच्याकडे आहेत, त्या सर्व विषयांचे तपास पोलिसांनी करावे अशी मागणी या पत्रकार परिषदेचे माध्यमातून करत आहेत। या गुन्ह्यातील प्लॅनर सुधाकर घाले यांना अटक करावी आणि हत्या ही 20 लाखांसाठी नाही तर 1 कोटींची सुपारी होती असा गौप्यस्फोट महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे। सगळं माहिती आहे की दडपशाही कोणाची आहे, कोण या रायगड जिल्ह्यामध्ये दडपशाहीने राजकारण करत आहे, कोण सत्तेचा गैरवापर या जिल्ह्यामध्ये करत आहे, कोण गुंडशाही करत आहे, त्याचा जिल्हा प्रमुख त्यांनी केलेला त्याच्यावर किती गुन्हे आहेत ते त्यांनी पाहावं। आतापर्यंत त्यांनी केलेले जे गुन्हे आहेत ते गुन्हे जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की दडपशाही कोण करते। जर मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलो तर या वर्षभरामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना किती त्रास देण्याचं काम या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आम्ही फक्त लोकशाही पद्धतीने या सगळ्या गोष्टींना आम्ही सामोरे जात आहोत, परंतु अशा पद्धतीने मंगेश काळोखेची हत्या जी करण्यात आली ती मात्र आम्हाला फार ते दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे। पण त्यापेक्षा आम्ही वेळ पडल्यास मृत्यूला पण सामोरे जाऊ, पण आम्ही असा अन्याय कार्यकर्त्यांचा झालेला सहन करणार नाही। त्यासाठी काही करावं लागलं तरी आमची तयारी असेल। या का दुसरा नंबर त्या ठिकाणी भाषेचा लागणार आहे, तर मग पहिला नंबर मंगेश काळोखेचा लावला सुधाकर घालेंनी, हे सिद्ध झालं आणि आज त्यांचे कार्यकर्ते। नजर लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।